तर नमस्कार. मी तुमचा लाडका अक्षय, बाळूमामांची गाथा या चॅनलवरती नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे. हे आपले मित्र बबलू जाधव आष्ट्याचे पुजारी आहेत. हे गेली 2 वर्ष झाले हे या बग्यात सेवा करत आहेत. तर आपण अनुभवायचं आहे की त्यांचे जे मेंढरातले अनुभव आहेत ते त्यांच्या तोंडातून आपण आज ऐकायचं आहे. हे आपल्या समोर आहेत, त्यांना विचारणार आहे मी आता, तुम्हाला 2 वर्षात काय अनुभव आलेत आणि तुम्ही बघ्यात सेवा कशा पद्धतीने केलेली आहे आणि तुम्हाला सेवा करून किती म्हणजे सेवा कसं आहे, म्हणजे ज्यांना आजपर्यंत माहित पण नाही की सेवा म्हणजे काय असते. कितीतरी म्हणजे कमेंट्स वगैरे येतात, कितीतरी मुलं वगैरे मेसेज मध्ये विचारतात की सेवा नक्की काय आहे. तर यांच्या तोंडातून आपण ऐकायचं आहे आता. बबलू जाधव सांगायचं आहे आपल्या फॅमला मित्रांना. आता गेले बरेच दिवस झाले तर मी मेंढरात 2 वर्ष झालं सेवा करतोय. मग मी घरी म्हणजे कसं झालं सेवेला म्हणजे माझी कंडिशन म्हणजे अशी फार होती की माझं जगणं मुश्किल म्हणजे लय होतं. मग मला घरात बरोबर इकडे मेंढरात लावून दिलं म्हणजे 6 महिन्यासाठी. मग कारभाऱ्यांच्या तोंडातून शब्द आला तो 6 वर्ष सेवा करायला लागते. मग कारभाराची म्हणलं करतो 6 वर्ष करता करता मग इथं मला तसं म्हटलं तर 2 वर्ष मला इथं करेक्ट झालं. मग मेंढरात या सेवा केल्यामुळे माझं असं झालंय की माझं असं म्हणजे झालं की मी मरण्याची म्हणजे मी येलोच असतो समजा मी असं माझं झालं असतं. पण या मेंढीमुळे सेवा केल्यामुळं माझं सुद्धा चांगलं आणि माझ्या घरचं सगळं चांगलं गेलं देवानं. त्यामुळे या मेंढरांची एवढी ताकद आहे. इथं आल्यामुळं मेंढीमुळे सेवा करा तुम्ही. काय असतं ते मेंढीमुळे पिल्लं पाजायची. सकाळ उठल्यानंतर आपले पिल्लं पाजा तुम्ही. पिल्लं पाजून झाल्यानंतर मेंढरा हिंडवा जायची. दिवसभर इकडे तिकडे चारा पाणी बघायचं. कुठं झाडाखाली बसली तेवढं आपलं मेडकेमध्ये सगळं आपण जेवण करून घ्यायचं. जरा विश्रांती घ्यायची. परत उठवायची, परत हिंडवायची, परत तावा नेऊन परत आणि वाघरात नेऊन घालायची. पिल्लं त्यांची पाजायची. परत लगे आरती झाल्यानंतर लगे महाप्रसाद चालू. प्रसाद झाले परत आपलं झोपायचं. असं करत राहायचं. आणि आता हे नरावण गाव म्हणे नरावण होते. त्या नरावण गावात आम्ही बकरी घेऊन गेलो आणि तिथं बरोबर 12च्या दरम्यान आम्ही मेंढरं बसवायच्या टायमाला का नाही मेंढी म्हणून ताण लागली. मेंढकेली बी आम्हाला ताण लागली. मग असं एक तिथं घटना झाली बघा. मी म्हणतो शेतकऱ्याला मामा पाणी इथं कधी येणार. पण ती मामा काय म्हटलं तर पाणी हवा आता का वायरमॅनचा फोन केलाय का अजून तर काही इथं लाईट आलेलं नाही. मग चालतंय म्हणलं की मग परत आणि त्यांच्यापाशी मी जाऊन रिटर्न आणि विचारलं मामा आणि पाणी कधी येणार आहे. मग माझा मित्र एक म्हणला आता पाणी काय येत नाही आपण दोघं जण पाणी पिऊन येऊया. मग आम्हाला त्या बांधापासून यावं आणि तिथनं पुढे काय देव जाऊन दिला. मी तिथं थांबलो तो पुढे गेला पाणी आणायला. मग तिथनं मागं मी आलो त्यानं नाही विचारलं काका म्हणलं पाणी कधी येईल म्हणलं बकरीला ताणावली ती. तो म्हणला आता काय मला पाणी काय येणार नाही लवकर आणि मी आता वर फोन केला मी पाणी काय येणार नाही. मग असं नसतं मी पुढे जायला गेलो आणि तेवढं ऑटोमॅटिक पाणी आलं आणि सगळ्या मेंढी मावली आणि आम्ही सगळी मेंढकं बंधू सगळी पाणी बिणी पिऊन निवांत झालो. आणि तो मालक सत्ता शेत मालक मागं ते पेटीपात्र जायचं लाईट गेली आणि त्यानं वरनं फोन लावला तुम्ही लाईट कसं काय घाली वायरमॅनचा फोन केला. तर ती म्हणले अजून तर काय सकाळच्या नाही तर काही लाईट आलेलं नाही बरोबर मी सांगितलं. म्हणजे असा मामाच्या तिथे चमत्कार झाला बघा. आणि एक दिवशी शेतकऱ्यानं अशीच बकरी म्हणजे एका पिकात मक्यात गेल्यानंतर मग काय मेंढर घेऊन निघून गेलं आणि कुराड राहिली म्हणून कुराड आणायला गेलो. मग त्या कुराडीने मला त्यांनी मारल्यानंतर माझी कुराड त्यांनी घेतली काढून घेतली. मग ती का 4:30 वाजता तिथे येऊन माझ्यापाशी कुराड दिली आणि माझ्या पाया पडून ती गेली. मी त्याला विचारलं काका तुम्हाला काय झालं. ती म्हणली काय झालं काय नाही ती देवालाच माहिती आहे म्हणजे अशी कुराड तुम्ही माझ्यापासून गेली. म्हणजे तुम्ही ऐकलेलं आहे यांच्या तोंडातून हे मेंढरांची सेवा यांनी 2 वर्ष केलेली आहे आणि त्यांच्या म्हणजे खरोखरचे जे चमत्कार झालेले आहेत, जे खरोखर झालेलं आहे ते सांगितलेलं आहे. कोणतीही स्क्रिप्ट नाही किंवा काही नाही. आता आम्ही मेंढरं चारायला आलेलो इथं आणि मेंढरं चारताच नुकतंच बबलू जाधव यांची इथं भेट झाली म्हणून त्यांना इथं विचारलं मी. तर त्यांनी हा चमत्कार त्यांच्यासोबत झालेला आहे हे सांगितलेलं आहे आणि पुढेही त्यांच्याकडून काय असेल ते ऐकू शकता तुम्ही आणि अजून काय असेल ते सांगू शकता बबलू तुम्ही. आणि इथं म्हणजे आता कसं आहे माहिती का मामांचा पशी इथं म्हणजे कारभाऱ्यांचा शब्द त्यांचाही पाहावा लागतो. इथं आल्यानंतर सेवेला तिने विचारते किती दिवस सेवा करणार बाबा मी 6 महिने 15 दिवस काय 6 वर्षे काय 2 वर्षे यांचाही काय असेल ते नियम आपला त्यांचा पाहावा लागतो.
आणि जर तुमच्या घरी जर जाणार असेल तर त्यांना काय असं तुम्ही विचारू त्यांचा शब्द ओढून चालेल आणि त्यांचा जे शब्द जे ओढून गेले ते रिटर्न मागे सेवेला आली असा हे भावा देव आहे म्हणून तरी नीतिमत्ता साप सेवा करायला लागत्या मामाला कुठलंही काही खपत नाही मी ते नीतिमत्ता साप सेवा करते मेंढी म्हणून पिल्ले पाजा तुम्ही कुठल्याही आचार्य जाऊ कुठलीही सेवा तुम्ही इथे करा देवाला मान्य फक्त सेवा ती सेवा करा दुसरं सेवा सोडून दुसरा कार्यक्रम तर काय करायला नाही मामा हे कुठले कोण भक्त असू दे कोण बी असू दे मामा त्याला टाकायचं सोडत नाही मामाने सांगितलं करतील सेवा तू खाशील मेवा आणि करतील चाकरी तर खाशील सुखाची भाकरी म्हणून मामाने सांगितले इथं अशी भावा म्हणून सेवा आहे बोला जय बाळू मामा. मला मला भावा मामाच्या नावानं चांग चांग भले. जय बाबा जय बाळू मामा. तर तुम्ही आता बबलू जाधव यांच्याच तोंडातून ऐकलेलं आहे की खरी स्टोरी खरं काय आहे ते मामांचं जे महिमा आहे मामांची जी गाथा आहे ते ऐकलेली आहे तुम्ही आणि त्यामुळं कोणीही सेवेला आलं तरी खरं सांगतो की सेवा करा इथं येऊन कुणाचंही काही उगच नाही ती मस्ती करणं इकडे येऊन काहीतरी म्हणजे आपल्या भाषेत म्हणतो आपण की उणगापणा करणं इकडं बरोबर नाही मित्रांनो इथं सेवेला आलाय तर सेवा करा सेवा 4 दिवस जरी केलीसा 5 दिवस केलीसा महिना केलीसा 15 दिवस केलीसा वर्षभर केलीसा तरी त्या सेवेला महत्व आहे तुम्ही इथं वर्षभर राहिला आणि वर्षभर नुसतं मामांचा प्रसाद खाला आणि नुसतं झोपला याला महत्व नाही ते तुम्ही ते कोणीही करतंय सगळे करतात पण इथं तुम्ही 4 दिवस सेवा करा भले पण ती चांगली खट्ट सेवा करा मामा खुश होतोय तुमच्यावर जय बाळू मामा.